हिंगणा वैजनाथ येथे नवनाथ महाराजांच्या मूर्तींची विटंबना, दोषींना तात्काळ अटक करा, अन्यथा तीव्र आंदोलन, युवा नाथ संघटनेचा इशारा. नाथ संप्रदायातील नवनाथ महाराज हे सनातन हिंदू धर्माचे तेजस्वी आधारस्तंभ असून त्यांच्या विचारांवर कोट्यावधी भाविकांची श्रद्धा आहे. अशा पूज्य, आराध्य आणि प्रेरणास्थान असलेल्या नवनाथ महाराजांच्या मूर्तींची शेगाव तालुक्यातील हिंगणा वैजनाथ येथे अज्ञात समाजकंटकांनी विटंबना करणे ही केवळ गुन्हेगारी घटना नसून संपूर्ण नाथपंथीय समाजाच्या श्रद्धेवर केलेला थेट हल्ला आहे. ही घटना धार्मिक द्वेषातून, राष्ट्रविरोधी मानसिकतेतून घडलेली असून अशा विकृत आणि माथेफिरू प्रवृत्तींचा युवा नाथ संघटनेच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करण्यात येत आहे. संबंधित आरोपींना तात्काळ शोधून अटक करण्यात यावी व त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करून कडक शिक्षा देण्यात यावी, अन्यथा राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा युवा नाथ संघटनेने दिला आहे. अशा प्रकारच्या श्रद्धास्थानांवरील हल्ल्यांकडे शासन व प्रशासनाने गांभीर्याने पाहिले नाही तर भविष्यात याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असेही संघटनेच्या वतीने ठणकावून सांगण्यात आले. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व धार्मिक सलोखा बिघडवणाऱ्या प्रवृत्तींचा वेळीच बंदोबस्त करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. या घटनेच्या निषेधार्थ युवा नाथ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शेगाव तहसीलदार तसेच ग्रामीण पोलीस स्टेशन, शेगावचे ठाणेदार यांना निवेदन सादर करून दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी युवा नाथ संघटनेचे कार्याध्यक्ष श्री नागेश जाधव, प्रदेश उपाध्यक्ष श्री गजाननजी इंगळे, श्री गजाननजी वाडेकर, प्रदेश सचिव श्री गणेश नाथजी चिलिवंते, अकोला जिल्हा सचिव श्री पवन तिहिले, अकोला महानगर अध्यक्ष श्री अनिल ठाकरे, बाळापूर तालुका अध्यक्ष श्री अंकुश जाधव, डॉक्टर रामनाथ पाटील, श्री दत्तात्रय ठाकरे, श्री विजय चव्हाण, श्री राजेश कळमकार, सौ सीमाताई वाडेकर, श्री मयूर तिहिले, श्री बजरंग रोडे, श्री यश साळुंखे, श्री आदित्य पवार, श्री निखिल भालतिरक आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.